नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 6वी सब्जेक्ट इंग्लिश आपला आपण 2.2 पर्यंत पूर्ण पाहिलेला आहोत. आज आपण पाहणार आहोत 2.3 ऑल अबाउट न्यूज. न्यूजबद्दल सर्व काही. वॉर्मअप. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन न्यूज अँड रुमर. न्यूज आणि रुमरमध्ये काय फरक आहे तर हे थोडक्यात इथे आपण समजून घेऊया. न्यूजमध्ये बघा, न्यूज इज व्हेरीफाईड फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते. व्हेरीफाईड म्हणजे सत्य प्रताडित केलेलं असतं. फॅक्च्युअल म्हणजे वस्तुस्थिती. अँड अबाउट रिसेंट इव्हेंट आणि आता ज्या घडलेल्या गोष्टी असतात किंवा घटना असतात त्याबद्दल व्हेरीफाय केलेलं असतं किंवा फॅक्च्युअल असतात. व्हेरीफाय म्हणजे पडताळणी केलेलं असतात आणि फॅक्च्युअल म्हणजे जे थोडं सत्यता. रिपोर्टेड बाय समवन म्हणजे रिलायबल सोर्सेसकडून. म्हणजे जे रिपोर्टर जे असतात रिलायबल सोर्सेस असतात, म्हणजे विश्वसनीय जे सोर्सेस असतात, माध्यम असतात, त्याच्या माध्यमातून व्हेरीफाय केलेल्या न्यूज असतात. आणि ह्याच्या अपोजिटला आपण जे रुमर आहे, रुमर म्हणजे अफवा. रुमर मीन्स अफवा. रुमर अफवा. आता अफवामध्ये काय येऊ शकते की न्यूज जसं व्हेरीफाईड असतात आणि रुमर इज नॉट व्हेरीफाईड अँड फॅक्च्युअल अँड वी बिलीव्ह इझिली ऑन दॅट न्यूज अँड वी फॉरवर्ड दॅट न्यूज. म्हणजे आपण ह्याविषयी लिहू शकतो आपण की रुमर rumors are not verified and not factual म्हणजे हे फॅक्च्युअल नसतात. आपण सहजतेने ते आपण काय करतो, अफवांना पुढे सरकवत असतो म्हणजे लोकांमध्ये. तर हे झालं रुमर म्हणजे अफवा. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. व्हॉट आर द डिफरंट वेज डिसॲनिमेट इन्फॉर्मेशन. म्हणजे काय असं डिफरंट आहे की वेज म्हणजे मार्ग आहेत की डिसएमिनेट म्हणजे प्रसार करणे. डिसएमिनेट म्हणजे प्रसार करणे. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. माहितीचं जे काही डिसएमिनेट म्हणजे प्रसार होत आहे की डिफरंट वेज असं कोणकोणते आहेत जे माहितीचे प्रसारण म्हणजे जे बातम्या आपल्यापर्यंत येतात. तर ते इथे थोडक्यात तुम्ही लिहिलेले आहेत पहा. इन्फॉर्मेशन कॅन बी स्प्रेड थ्रू सेव्हरल चॅनल्स. यामध्ये प्रिंट मीडिया, ब्रॉडकास्ट मीडिया, डिजिटल मीडिया आणि व्हर्बल कम्युनिकेशन. आता प्रिंट मीडियामध्ये म्हणजे काय, न्यूजपेपर येतं आहे, मॅगझिन्स येतात. ब्रॉडकास्टिंगमध्ये काय, रेडिओ, टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही. डिजिटल मीडियामध्ये आपण जे सोशल मीडिया म्हणतो आपण, म्हणजे मोबाईलच्या आधारे किंवा वेबसाईटच्या माध्यमातून, हे डिजिटल मीडिया. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे लोक जे बोलतात एकत्रित येऊन म्हणजे एकमेकांकडे म्हणजे कम्युनिकेशन होते एकमेकांना, हे पब्लिक स्पीचेसमध्ये. तर अशा माध्यमातून हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते स्प्रेड होत असतं. म्हणजे डिसएमिनेट म्हणजे प्रसार होतं. डिसएमिनेट म्हणजे प्रसार. हा शब्द लक्षात घ्या, डिसएमिनेट. डिसएमिनेट म्हणजे प्रसार होणे. म्हणजे बातम्या अशा या माध्यमातून प्रसारित होत असतात, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत असतात किंवा लोकांच्या माध्यमातून बाहेर समाजामध्ये सोशल याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर तिसरा प्रश्न काय म्हटलंय, हॅव यू एव्हर रीड एनी न्यूजपेपर. तुम्ही कधी न्यूजपेपर वाचलेला आहात का, म्हणजे रीड केलेला आहात का. व्हॉट आर द डिफरंट टाईप्स म्हणजे कोणकोणते डिफरंट टाईप्स ऑफ न्यूज आहेत. कवर्ड इट म्हणजे कोणकोणते त्यामध्ये कवर्ड म्हणजे समाविष्ट किंवा कवर केलेलं असतं. तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर असं लिहू शकतो की तुम्ही येस द मेन टाईप्स ऑफ न्यूज कवर्ड बाय म्हणजे कोणकोणते असू शकतात. तर बघा, नंबर 1 लोकल न्यूज, नॅशनल न्यूज. त्यानंतर इंटरनॅशनल न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, बिझनेस न्यूज आणि एंटरटेनमेंट न्यूज. हे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला टाईप्स सांगता येतात. लोकल न्यूज म्हणजे जे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी. नॅशनल म्हणजे आपल्या देशामध्ये. इंटरनॅशनल म्हणजे अब्रोडमध्ये घडणाऱ्या गोष्टी म्हणजे इतर देशांमध्ये. स्पोर्ट्स सर्व चाललेलं आहे. बिझनेस म्हणजे व्यावसायिक. त्यानंतर एंटरटेनमेंट. अशी काही न्यूज आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. आपण पाहूया आता या पाठाविषयी माहिती. रीड अँड अंडरस्टँड. वाचा आणि समजून घ्या. कन्याशाला सेलिब्रेट्स म्हणजे
सेलिब्रेशन केलं, म्हणजे काय म्हणून आपण त्याला सेलिब्रेट करणं, म्हणजे उत्सव साजरा केला. महाराष्ट्र दिन, कन्या शाळाने महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. चाळीसगाव मे 1. चाळीसगाव हे गाव आहे, चाळीसगाव. मे 1 म्हणजे 1 तारखेला कन्याशाला चाळीसगाव सेलिब्रेटेड महाराष्ट्र दिन. चाळीसगावमधील कन्याशाळाने महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. ईडी लागलेला आहे म्हणजे पास्ट टेन्स, म्हणजे साजरा केला आहे. विथ ग्रेट एन्थुझियाझम, अगदी आनंदाने, उत्साहाने. एन्थुझियाझम मीन्स उत्साहाने. ऑन वेन्सडे, कोणत्या दिवशी, तर वेन्सडे, बुधवारी. टू मार्क द इन्फॉर्मेशन ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र, आणि ह्यामध्ये महाराष्ट्राचा जो काही इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल या ठिकाणी याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे इन्फॉर्मेशन. ठीक आहे. देन लर्नर्स म्हणजे जे शिकणारे मुलं, म्हणजे काय, स्टुडंट्स. ठीक आहे. टूक ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोग्राम, आणि मुलं मात्र यामध्ये अगदी ॲक्टिव्ह पार्ट म्हणजे या प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवले किंवा त्यांनी भाग घेतलेत, ॲक्टिव्ह पार्ट घेतलेत, म्हणजे लर्नर्स म्हणजे स्टुडंट्स. द सेलिब्रेशन म्हणजे हे जे काही उत्सव आहे, बिगॅन हे पास्ट टेन्स आहे, बिगन अशा पद्धतीने. तर हे बिगॅन पास्ट टेन्स, सेलिब्रेशन म्हणजे ते सेलिब्रेट केलेले आहेत की केले विथ द सिंगिंग ऑफ द महाराष्ट्र राज्यगीत, आणि याची सुरुवात महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली. टीचर्सने एक्सप्लेन करून सांगितलं, म्हणजे आपापल्या भाषणातून, द इम्पॉर्टन्स ऑफ द 1 मे, आणि म्हणजे 1 मेचा इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्व काय आहे हे सांगितलं. अँड स्पोक अबाउट द हिस्ट्री, आणि इतिहासाबद्दल सांगितले, आणि कल्चर ऑफ महाराष्ट्र इन सिम्पल वर्ड्स, म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याबद्दल अगदी सिम्पल वर्ड्समध्ये, म्हणजे अगदी सोप्या शब्दांमध्ये, इजी वर्ड्समध्ये महत्त्व सांगितलेलं आहे. ॲज अ पार्ट ऑफ द सेलिब्रेशन, एक सेलिब्रेशनचा एक पार्ट, भाग म्हणून, लर्नर्स म्हणजे स्टुडंट्स प्रेझेंटेड शॉर्ट स्पीचेस, आणि मुलंसुद्धा प्रेझेंट केलेले आहेत, म्हणजे स्पीच दिलेले आहेत. शॉर्ट म्हणजे थोडक्यात म्हणजे छोटे छोटे भाषणं मुलांचे सुद्धा झालेले आहेत. अँड पोएम्स, स्पीचेस अँड पोएम्स ऑन महाराष्ट्र, कशावरती, तर महाराष्ट्र 1 मे, आणि महाराष्ट्राबद्दल याबद्दल मुलंसुद्धा भाषणे म्हणजेच स्पीचेस दिलेले आहेत. अँड इट्स ग्रेट लीडर्स, महाराष्ट्राबद्दल तर आहेच, परंतु ग्रेट लीडर्स, हिरोज, सम लर्नर्स, काही स्टुडंट्स, केम ड्रेस्ड इन ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन, काही मुलं महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल जे अटायर आहे, ड्रेस आहे अटायर, त्या याच्या पोशाखावरती आलेले होते. विच मेड द प्रोग्राम, जे की म्हणजे ह्या अटायरमुळं, या ड्रेसमुळे किंवा ट्रॅडिशनल जे काही पारंपरिक पोशाख होते त्यामुळे विच मेड द प्रोग्राम कलरफुल अँड लाईव्हली, अगदी कलरफुल अँड लाईव्हली म्हणजे जिवंतपणा त्यामध्ये आलेला होता. मिसेस पाटील अ सिनियर टीचर, म्हणजे मिसेस पाटील सिनियर टीचर गाईडेड आणि मार्गदर्शन केल्यात द लर्नर्स म्हणजे स्टुडंट्सला, अँड एनकरेज देम, आणि त्यांना प्रोत्साहित केल्यात की टू पार्टिसिपेट कॉन्फिडेंटली, म्हणजे अशा जे काही उत्सव असतात किंवा सेलिब्रेशन्स असतात यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी प्रोत्साहित केल्यात. द स्कूल प्रिन्सिपल म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापक असतील किंवा मुख्याध्यापक, अड्रेस्ड द लर्नर्स म्हणजे प्रिन्सिपलसुद्धा ॲड्रेस केल्यात किंवा केलेत लर्नर्सला, स्टुडंट्सला. अँड स्पोक आणि बोलल्यात की अबाउट युनिटीमध्ये काय ताकद असते याबद्दल प्रिन्सिपलने बोलले. लव फॉर द मदरलँड, आणि मदरलँड म्हणजे मातृभूमीबद्दल कशा पद्धतीने आपण काय म्हणून आपण की लव म्हणजे आदर असायला पाहिजे, अँड प्राईड गर्व असायला पाहिजे इन महाराष्ट्राचं रिच कल्चर, खास करून महाराष्ट्राचा जो रिच कल्चर आहे त्याबद्दल. ही मोटिवेटेड म्हणजे ही म्हणजे प्रिन्सिपल मोटिवेटेड केलेलं आहे की द लर्नर्स टू बिकम रिस्पॉन्सिबल, म्हणजे स्टुडंट्स काय बनले पाहिजेत, रिस्पॉन्सिबल, जबाबदार बनले पाहिजेत. अँड कंट्रीब्यूट
आणि योगदान दिले पाहिजेत की टू द प्रोग्रेस ऑफ द स्टेट, म्हणजे राज्याची प्रगती कशा पद्धतीने होईल याबद्दल आपण कंट्रीब्यूट, आपलीही योगदान महत्त्वाचे आहे अशा पद्धतीने जे प्रिन्सिपल आहेत त्याने विद्यार्थ्यांना उद्देशून बोलले किंवा त्यांना आपल्या भाषणातून त्याने सांगितले. द प्रोग्राम कन्क्लुडेड, आणि हा जो प्रोग्राम आहे कन्क्लुडेड म्हणजे शेवट झालेला आहे. कशाबद्दल? विथ अ प्लेज, एक प्रतिज्ञा घेऊन प्रोग्रामचं सांगता झाले. टेकन बाय द लर्नर्स, जे की स्टुडंट्सने एक शपथ घेतली. टू रिस्पेक्ट महाराष्ट्राज व्हॅल्यूज, म्हणजे रिस्पेक्ट आदर महाराष्ट्राज व्हॅल्यूज, म्हणजे महाराष्ट्राचे जे मूल्य आहे त्याबद्दल रिस्पेक्ट करणे, याबद्दल शपथ घेतली मुलांनी म्हणजेच लर्नर्स. अँड वर्क सिन्सिअरली, आणि अगदी प्रामाणिकपणे काम करणे याबद्दल शपथ घेतली. फॉर इट्स डेव्हलपमेंट, आणि राज्याच्या प्रगतीबद्दल याबद्दल ते मुलं म्हणजे स्टुडंट्स म्हणजे लर्नर्स शपथ घेतली, याच्याने सांगता झाली. द सेलिब्रेशन वॉज मिनिंगफुल, आणि हा जो सेलिब्रेशन होता अगदी काय म्हणू आपण मिनिंगफुल म्हणजे महत्त्वपूर्ण ठरले. अँड इन्स्पायरिंग फॉर ऑल, इन्स्पायर म्हणजे प्रोत्साहित किंवा प्रोत्साहन देणे. इन्स्पायरिंग फॉर ऑल दोज हू वर प्रेझेंट, आणि जे त्या प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवलेले होते त्या सर्वांसाठी, ऑल दोज हू वर प्रेझेंट, जे उपस्थित होते त्यांच्यासाठी हे इन्स्पायरिंग सेलिब्रेशन किंवा महाराष्ट्र दिन साजरा जे झालेला आहे हा प्रोग्राम त्यांच्यासाठी एक इन्स्पायर ठरलेला आहे. तर अशा पद्धतीने कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन ऑल अबाउट न्यूज यामध्ये आपण थोडक्यात पाहिलेलं आहोत. ह्याचे काही इथे शब्द आहेत पहा, हे पाहू शकतो आपण. त्यानंतर पुढील भाग, एन्थुजियाझम म्हणजे उत्साहाने. अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ एक्साइटमेंट ऑर इंटरेस्ट इन समथिंग, कशामध्ये तरी उत्साह दाखवून उत्साहाने काम करणं. अटायर म्हणजे ड्रेस, क्लोथ्स. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार. अ पर्सन दॅट यू कॅन ट्रस्ट टू बिहेव वेल अँड इन अ सेन्सिबल वे, म्हणजे जबाबदारीने वागणे किंवा जबाबदार असणे. तर हा झाला आजचा आपला टॉपिक ऑल अबाउट न्यूज. याचे क्वेश्चन्स असतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करूयात. ठीक आहे, थांबू. धन्यवाद.